या माणसानं 15 वर्षात 54 एकरवर 1.5 लाख झाडांचं घनदाट जंगल वसवलंय. या जंगलाला सुरूंच्या 25,000 आणि बांबूच्या 40,000 झाडांची संरक्षक भिंत आहे. 30 फूट उंचीच्या भिंतीमुळे वादळ वाऱ्यापासून आतलं जंगल सुरक्षित राहतं. जंगलात आंबा, चिक्कू, नारळ, आवळा, जांभूळ, सीताफळ, चिंच, लिंबू, चंदन अशी तब्बल लाखभर झाडं आहेत. 25,000 सुरूची झाडं जवळपास 3 वर्षात 30 फुटाच्या दांड्या झाल्या आणि जवळपास 300-350 रुपयानं मी त्या दांड्या विकल्या. बांबूचं सुद्धा असंच वैशिष्ट्य आहे की एका बांबूच्या ठोंबापासून जवळपास 70 बांबू तयार होतात. म्हणजे 10 रुपयापासून 3,500 रुपये देणारे हे बांबू हे झाड आहे. पाटलांच्या जंगलातल्या फळांचा हंगाम वर्षभर चालू असतो. त्यामुळे 2 मजुरांच्या श्रमावर पाटील वर्षाला 20 लाख कमावतात. सुरुवातीला मी भाजीपाला घ्यायचो. भाजीपाला घेत असताना मार्केट सारखं खालीवर मग मी पूर्ण पपई केली. पपई माझे 3 रुपये 3.5 रुपये किलोनं पपई विकायचो. तरी मला खूप पैसे व्हायचे, 18 लाख रुपये व्हायचे. मग माझ्या लक्षात आलं की बाबा फळात पैसा आहे, ह्या दांड्यात पैसा आहे. बीएससी अॅग्री असलेल्या राजशेखरनी आधी नोकरीसाठी बरेच प्रयत्न केले, पण नोकरी मिळेना. तेव्हा राळेगण सिद्धीत अण्णा हजारेंच्या बरोबर 6 वर्ष काम केलं. निपाणीत परतल्यावर जलसंधारणाची कामं केली. आजूबाजूच्या 11 गावात मिळून 32 किलोमीटरचं जलसंधारणाचं काम झालं. मग त्यांचं एकच छंद म्हणजे की कुठल्या प्रकारचं झाड आणून लाव, असं. त्याच्यामुळे हे सगळे मिक्सिंग या वनशेतीमध्ये झालेली आहे. पण या निसर्गाला न भीता न डबगता या शेखर पाटलांनी ती काम करून दाखवलेलं आहे की शेतकऱ्यांना बाबा खरंच जगलं पाहिजे आणि निश्चित आत्महत्याकडे न वळता आपण चिकाटीनं काम केलं तर निश्चित आपण हे सगळे म्हणजे फळ चाकू शकू प्रत्येक प्रकारच्या झाडाचं. शेखर दादा, मी आणि बाबासाहेब तात्या हे समजेजण म्हणून ठोंबरे साहेबाकडे गेला. ठोंबरे साहेबाकडून हे जलसंधारणाचं काम करून घेतलं. काम केल्यानंतर अपुऱ्या पावसाचा आमच्या गावाला एवढा फायदा झाला, पाणी थोडं थोडं साचलं. मग नंतर पुन्हा आणखीन गेल्या वर्षी राणादादाकडे गेला. राणादादाकडून जलसंधारणाचं काम बरंचसं करून घेतलं आम्ही. त्याच्यामध्ये एवढा गावाचा फायदा झाला की आता जवळपास 100 तुतीचे लागवड आहे. पाटलांची सुरुवात भाजीपाला आणि पपईच्या लागवडीपासून झाली, पण रासायनिक शेतीचा खर्च फार. मग सुरू झाली नैसर्गिक शेती. घरगुती पण चिक्कू विकतो. चिक्कू मधून आम्हाला भरपूर फायदा मिळतो. चिक्कू आणि एकदम सेंद्रिय पद्धतीचा चिक्कू असल्यामुळे मार्केटला भरपूर मागणी आहे त्याला. आणि आंब्याचाही सीझन मध्ये आंबे तसेच विकतो आम्ही. आंब्यालाही आमचा म्हणजे गोड आंबा आहे, सेंद्रिय असल्यामुळे मार्केटला भाव चांगला मिळतो. लीना आणि राजशेखर यांची दोन्ही मुलं 2-2 लाख फी असलेल्या पाचगणीच्या शाळेत शिकतात. मराठवाड्यातलं नंदनवन पाहण्यासाठी लोक दूरदूरहून येतात. राजशेखर यांना इथं आध्यात्मिक केंद्र आणि ध्यानमंदिरही बांधायचंय. त्यामुळं कधीमध्ये नकारात्मक विचार मनात चुकचुकला तर त्यापासून लोक परावृत्त होतील. कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उस्मानाबाद.